ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी सध्या एसीबीच्या रडारवर आलेले आहेत। गुरुवारी तब्बल 10 तास एसीबीने साळवी यांची चौकशी केली आणि त्यानंतर पुन्हा आता एसीबीने राजन साळवींना चौकशीचं समन्स बजावलेलं आहे। पाहूयात। साळवींना पुन्हा एसीबीचं समन्स, सोमवारी चौकशीला येण्याचे निर्देश। राजन साळवींचा फोनही जप्त, समर्थकांची रत्नागिरीत बॅनरबाजी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून गुरुवारी तब्बल 10 तास झाडाझडती घेण्यात आली। साळवी यांची बँक खाती आणि लॉकरचीही तपासणी करण्यात आली। एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवी आणि त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर आता पुन्हा एकदा राजन साळवींना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय। राजन साळवींमागे चौकशीचा ससेविरा लागलाय। तपास यंत्रणांनी राजन साळवींचा फोनही ताब्यात घेतलाय, त्यामुळे त्यांना कधी अटक होऊ शकते। पण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्यानं अटकपूर्व जामीन घेण्यास साळवींनी नकार दिलाय। या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे संपूर्ण सरकार यांनी ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा। दरम्यान राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीत ठाकरे गटानं बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं। वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा अशा आशयाचे बॅनर्स रत्नागिरी शहरातल्या मुख्य रस्त्यांवरती लावण्यात आले। हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत। त्यांच्यावर प्रचंड दबाव गेल्या काही दिवसापासून होता, त्यांच्यावर आहे, रवींद्र वायकरांवर आहे। मी सांगतो ना, राजन साळवी या प्रकरणात सत्ताधाऱ्यांवरती टीका करतायत। आपण शिंदेंसोबत न गेल्यानं हे षडयंत्र रचल्याचा आरोप साळवी करतायत, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। बघा, आता जे सगळीकडे धाडी पडताय, कोणाकडे नोटा सापडताय, आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडताय, त्याचा आमचा काय दोष आहे? एकंदरीत एकामागून एक विरोधी पक्षाचे नेते तपास यंत्रणांच्या निशाणावरती आल्याचं दिसतंय। आधी सूरज चव्हाणांची अटक, नंतर राजन साळवींची चौकशी आणि आता किशोरी पेडणेकरांसह राजन साळवींना आलेलं समन्स, त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय। यात पुढे नेमकं काय घडतं, सूरज चव्हाणांनंतर आता राजन साळवींनाही अटक होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।